नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। एनआयए आणि एटीएसची राज्यातील 3 शहरांमध्ये छापेमारी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामधील 4 तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय। मालेगावातील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापेमारी करण्यात आली आहे। ताब्यातील तरुण जैश-ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे। एनआयए आणि एटीएस कडून तरुणांची कसून चौकशी सुरू आहे। ही 3 दृश्य आपण पाहताय। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये एनआयए आणि एटीएस कडून छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। 4 तरुणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। तरुण जे आहेत ते जैश-ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। अजूनही तपास आणि छापेमारी या ठिकाणी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये ही दृश्य पाहताय। मेरे ऑफिसर से बात हुई, एनआईए के ऑफिसर थे वो, उनसे मेरी बात हुई तो उन्होंने कहा कि भाई मेरी रूटीन एक इंक्वायरी थी, उसमें हम इनको पूछताछ के लिए करे तो हमने उनको पूछताछ किए बोले, और पूछताछ के अंदर हमको ऐसा कोई निकला नहीं और कोई उनके ऊपर कोई ऐसा संशय भी नहीं है। जो हमारे कुछ उसमें कुछ ऐसा मिला था तो उस हिसाब से हम आए थे, बोले हमारी कार्रवाई की थी। तो अल्हम्दुलिल्लाह उनका बोलना ऐसा है कि ये जो आदमी है इलियास मौलाना, तो इनका कुछ उसमें इन्वॉल्व नहीं है जो उनके केस है। तो अभी उन्होंने साथ में लेके गए तो हमने पूछे भाई क्यों लेके गए साथ में आपके ऑफिस में करा के, तो वो बोले सिर्फ हम 159 के 129 की जो कलम जो नोटिस रहती वो नोटिस देने के वास्ते हम उनको लेके जा रहे हैं, और ज़्यादा से ज़्यादा एक आधे घंटे में उनको रिलीज हम लोग कर देंगे। ऐसा नहीं पता, उन्होंने इतना कोई बताया नहीं मेरे को। एनआईए के पूरे लोग थे, अपने सिटी के पुलिस नहीं थी उसमें, सिर्फ यहाँ के उन्होंने स्कॉट किए थे पुलिस ने अपने यहाँ की, बाकी बाहर की पुलिस थी वो, एनआईए के लोग थे। तो वो हिसाब से अब सुबह से कार्रवाई चालू थी, मेरा सुबह से उनसे कांटेक्ट था, पर मैं अभी ज़्यादा टाइम होगा तो इसलिए हम लोग आए अभी साथ में देखे कि भाई क्या बात है करके, क्यों इतना टाइम लगा। तो उनकी बहुत सारी कम से कम 3 घंटे उन्होंने पूछताछ किए, और पूछताछ में उनका जो शक था वो दूर हो गया अल्हम्दुलिल्लाह। ऐसा कोई छत्रपती संभाजीनगरमधून मौलाना सय्यद इलियास याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। एनआयए आणि एटीएस कडून छापेमारी जी आहे ती सुरू आहे आणि या कारवाईमध्ये आता छत्रपती संभाजीनगरमधून मौलाना सय्यद इलियास याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। पोहरा देवीच्या सर्व महंतांना अखेर पासेससह निमंत्रण देण्यात आलेले आहे। मोदींच्या हस्ते आज नंगारा भवनाचं उद्घाटन होत आहे आणि फडणवीस आणि महाजन यांच्याकडून महंतांना फोन करण्यात आलेला आहे आणि सर्वांना आता पासेस देण्यात आलेले आहेत। याचे प्रभावी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आज संत सेवालाल महाराज, माता जगदंबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन नंगारा वास्तूचा लोकार्पण या ठिकाणी करणार आहे आणि सर्व समाज बांधवांना संबोधित करणार आहे। आमच्या सर्वांसाठी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। आम्हाला सर्व या कार्यक्रमाविषयी रीतसर शासनाकडून सर्व आमंत्रण मिळालेलं आहे आणि मोदी साहेब आल्यानंतर मोदी साहेबांच्या सोबत आम्ही सर्व ठिकाणी राहणार आहोत। पंतप्रधान मोदी हे नांदेड विमानतळावर दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मोदींचं स्वागत करण्याच्या यादीतून चिखलीकरांचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे। भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव वगळलेलं आहे। अशोक चव्हाण, अजित गोपछडेंचं स्वागतासाठीच्या यादीमध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे, मात्र प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव वगळण्यात आलंय। पंतप्रधान मोदी आज वाशिम नंतर ठाणे दौऱ्यावर असणार आहेत। ठाण्याच्या कासार वडवलीमधील मैदानामध्ये मोदींची सभा होणार आहे। विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। त्याच्यामुळे ठाण्यामधला त्यांचा आजचा दौरा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाण्यामध्ये येणार आहेत, त्यासाठी पाहायला गेलं तर मोठी जय्यत तयारी ठाण्यातील कासारवली वालावलकर या मैदानात करण्यात आलेली आहे। पाहू शकतो आपण ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्या सभा मंडपाच्या ठिकाणी जय्यत तयारी ठाणे महानगरपालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय यांकडून करण्यात आलेली आहे। आणि पाहायला गेलं तर याच ठिकाणी महिला सशक्तीकरणचा कार्यक्रम देखील होणार आहे। त्यासोबत ठाण्यामधील असलेल्या इतर ठिकाणचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन देखील या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नक्कीच सर्वांचं लक्ष लागलेलं ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे। पाहायला गेलं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच मंत्री यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यासाठी पाहायला मोठे मंत्री महोदय देखील याच VIP सभा मंडपात असणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 40 ते 50,000 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। त्यांची सोय देखील या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे अमित शिगवणसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील स्थानक आरे, सिब्स, MIDC अंधेरी, मोरोळ नाका,
छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1, सांताक्रूज, वांद्रे कॉलनी, BKC. कसा असेल मेट्रो 3चा पहिला टप्पा? अरे ते BKC पर्यंत मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा असणार. मेट्रो 3 भूमिगत असणार, 9 भूमिगत तर 1 जमिनीवर. एकूण 9 मेट्रो सेवेत तर 96 फेऱ्या प्रत्येक दिवशी होणार. 48 ट्रेन कॅप्टन असून 10 महिलांचाही समावेश. मेट्रो 3चा दुसरा टप्पा मार्च-मेच्या दरम्यान होईल असा अंदाज. मेट्रो 3च्या तिकिटाचे दर. मार्ग आरे ते BKC 10 स्थानकं, आरे ते सिब्स 10 रुपये, आरे ते MIDC अंधेरी 20 रुपये, आरे ते मरोळ 20 रुपये, आरे ते SSMIA 30 रुपये, आरे ते BKC 50 रुपये. तर या दौऱ्याकडे लक्ष असेलच. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामधल्या कोंढव्यामध्ये 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरातील या घटनेनं शहरामध्ये खळबळ माजली. पुढच्या राजकीय बातमीकडे वळूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधून पुन्हा न लढण्याचे संकेत दिलेत. जो उमेदवार देणार त्याला मदत करा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. दादा न लढल्यास मुलालाच उमेदवारी देण्याची चर्चा आहे आणि त्यावरून शरद पवारांनी टोला लगावलाय. लोकसभेचीच पुनरावृत्ती करणार आहेत का असं शरद पवार यांनी म्हटलंय. पाहुयात यावरचा रिपोर्ट. मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कुणी येणार नाही. यावेळेस जास्त कुणी येणार नाही. अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिले. जो उमेदवार देईल त्याचं काम करा असं अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातच अजित पवार एकटे पडले होते आणि अजितदादांचं कुटुंब सोडलं तर सर्व पवार कुटुंबानं सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. त्यामुळे यावेळी असं काही होणार नाही असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कुणी येणार नाही. यावेळेस जास्त कुणी येणार नाही. उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत. ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल. त्यांनी सुधारती करून असं त्यांचं मत आहे. ते अजून सुधारती करणार आहेत काय? त्यांची तिथे गेल्या मग कोंडी झाली असं वाटतं का? मला माहित नाही. खरं म्हणजे कसं आहे, दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे. एखाद्या वेळेस ते तसं करतील, पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं, ज्यामध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे. एका लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तुमच्याकडे सक्षम उमेदवार तयार आहे बारामतीसाठी असेल तर? महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार आम्ही देणार आहोत. सध्या बारामतीमधून अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे. जय पवारांना संधी द्यायला हरकत नाही हेही अजित पवार म्हणाले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं तिकीट निश्चित असल्याचं कळतं आणि म्हणूनच शरद पवार असं म्हणतात की अजित पवारांना लोकसभेची पुनरावृत्ती करायची आहे का? बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी 7,31,400 मतं घेतली. सुनेत्रा पवार यांना 5,73,979 मतं पडली. 6 विधानसभा क्षेत्रातून स्वतः अजित पवार आमदार असलेल्या बारामतीत विधानसभेचा विचार केला गेला तर 47,381 मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली. अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. मला माहित नाही, पण बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्यात बारामती, हे मी सांगू शकतो. बारामतीमधून अजित पवार उभे राहिले नाहीत तर ते कर्जत जामखेडमधून
रोहित पवारांच्या विरोधात लढू शकतात अशी चर्चा होती. अर्थात पुढच्या 8 ते 15 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. भाजप पूर्ण साफ होणार त्याची सुरुवात इंदापूरमधून झाली असं म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी. हर्षवर्धन पाटलांच्या पवार गटामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशावरून वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये गेलेले आणि ज्यांची घुसमट होतीये ते सर्व बाहेर पडतील असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. साफ होणार आहे. जुमलेबाज आणि खोटारड्या लोकांना महाराष्ट्र कधी फार तर 5 वर्षासाठी तारा दिला, जुमलेबाजी सहन केली, आता करणार नाही. महाराष्ट्रामधील भाजप पूर्णतः जेवढे काही त्या पक्षामध्ये प्रवेश केलेत किंवा पक्षामध्ये आता त्यांची घुसमट चालली, हे सगळे बाहेर पडतील. त्यातला सुरुवात इंदापूरमधून झाली असं मला वाटतं. सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. अनुक्रमे 10 आणि 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या भाजपची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी बाजार समितीच्या निवडणुका लागल्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. 8 जिल्ह्यांच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्याचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाईल. पेसा भरतीच्या मागणीसाठी शिवनेरी किल्ल्यावरून उड्या मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. पुण्यामध्ये देवराम लांडे आणि समर्थकांकडून शिवनेरीवरून उड्या मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. पोलिसांनी उड्या मारण्यापासून आंदोलकांना अडवलेलं आहे. शासनानं गांभीर्यानं न घेतल्यास 16,000 आदिवासी बांधव उड्या मारणार असा इशाराच देवराम लांडे यांनी दिलाय. साहेब, आमचं म्हणणं आहे, आम्हाला आम्ही जगून काय करणार? आमच्या 1600 आदिवासींच्या या ठिकाणी कत्तल झाली. आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाचे खरं तर उपाध्यक्ष गिरवाल साहेब यांनी या ठिकाणी खरं तर आता मंत्रालयातून उडी मारायची वेळ आली. ही बाबती अत्यंत निंदनीय आहे. हे आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही आक्रमक झालेलो आहोत आणि आम्ही आता निर्णय घेतलाय की गिरवाल साहेब जर मंत्रालयातून खाली उडी मारतोय तर हे आदिवासी वादळ आणि आदिवासी वादळ कट्टर समर्थक सगळे आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून उड्या हाणू.